इराण, UAE आणि ओमान या देशांना हा फटका बसणार आहे. हॉर्मुझच्या खाडीतून जगभरात 20% तेल पुरवठा केला जातो. म्हणजे दररोज 1,70,00,000 बॅरलचा तेल पुरवठा होतो आणि याच्यामध्ये भारतासाठी 60% तेल हे मध्य पूर्वेतून येतं. चीन 40% तेल मध्य पूर्वेतून आयात करतं. जपानसाठी जवळपास 75% तेल हे मध्य पूर्वेतून दिलं जातं, त्याची आयात केली जाते जपानकडून. तर सौदी अरेबियामध्ये सुद्धा 80 ते 90% तेल हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून आयात केलं जातं. पाकिस्तानसाठी लागणारं 90% तेल हे मध्य पूर्वेतून येतं. तर UAE साठी सुद्धा 72% तेल आयात हॉर्मुझच्या खाडीतून केली जाते.